नमस्कार बहिणींनो, आज आहे तारीख 13 मे 2026 आणि लाडकी बहीण योजनेबद्दल खूप मोठ्या अपडेट्स आलेल्या आहेत. आता झालंय काय, काही जिल्ह्यांमध्ये काही बहिणींना, लाडक्या बहिणींना 4,500 रुपये आलेले आहेत. काहींच्या अकाउंटवर, काही महिलांना 1,500 रुपये आलेले आहेत. ओके, याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब नक्की करा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे ती आहे KYC पूर्ण केलेल्या महिलांसाठी. ओके, आता राज्यातील लाखो महिलांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आता जे रखडलेले पैसे KYC तपासणी अपात्र महिलांवरील कारवाई पुढील हप्ता, ओके, याविषयी या अपडेटमध्ये सांगितले गेलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा सगळा. ओके, आता सर्वात मोठी बातमी काय आहे, ज्या महिलांचे मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे थांबले होते त्या महिलांना आता एकत्रितरित्या 4,500 मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासन स्तरावर याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आता याबद्दल जर सांगायचं झालं, ओके, तर मी तुम्हाला सांगतो, ज्या महिलांनी KYC केली नव्हती डिसेंबरमध्ये, ओके, त्यांचे जानेवारी महिन्यापासून पैसे अडकलेले होते. ओके, मे महिन्याचे पैसे लवकरात लवकर मिळणार नाही आहे. त्यामुळे लक्षात घ्या, 4,500 कोणत्या महिलांना मिळालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगतो. पुण्यात अजून तरी पैसे आलेले नाही आहेत. ओके, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पैसे हळूहळू काही महिलांना यायला सुरुवात झालेली आहे आणि काही महिलांना 4,500 सुद्धा मिळालेले आहेत. कोणाला मिळालेले आहेत? ज्या महिलाचे जानेवारीपासून पैसे थांबलेले होते आणि ज्या महिलांनी KYC उशिरा केली होती त्या महिलांना आता 4,500 डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर यायला सुरुवात झालेली आहे. ओके, त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, सगळ्यांना 4,500 रुपये मिळणार नाही. ज्या महिलांचे जानेवारीपासून पैसे रखडलेले होते त्या महिलांना 3 महिन्याचे एकदमच पैसे आता 4,500 रुपये म्हणून आलेले आहेत अकाउंटवर. आता काही महिलांना 1,500 रुपये आलेले आहेत. ओके, त्यांना फक्त एकच महिन्याचे मिळालेले आहेत. पण खूप साऱ्या अजून 90% महिला आहेत त्यांना पैसे आलेले नाही आहेत. म्हणून कृपया करून, जर तुम्ही महिला असाल आणि तुमच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ गेला असेल, तुमच्यापर्यंत हा माझा आवाज पोहोचला असेल, तर मला नक्की तुम्ही चॅनलला माझे सबस्क्राईब करून कमेंटमध्ये नक्की सांगा, मला पैसे आलेत दादा किंवा नाही आले असतील तर तुम्ही किती आले ती रक्कम सांगा आणि कोणत्या जिल्ह्यातनं आहात तुम्ही हे सुद्धा इथं तुम्ही ठिकाण सांगा. त्यामुळे बाकीच्या महिलांना सुद्धा समजेल की कोणत्या जिल्ह्यात आलेत आणि कोणत्या जिल्ह्यात नाही आले. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर राज्यातील पात्र महिलांची संख्या जी होती, ओके, 1.89 कोटींवर स्थिरावल्याचे सांगितले जात आहेत. ओके, आता याबद्दल सांगायचं झालं तर ज्या महिलांनी अजून KYC पूर्ण केलेली नाही आहे त्यांचे पैसे पुन्हा अडकू शकतात. त्यामुळे सरकारकडून आता KYC वर सर्वाधिक भर दिला जात आहे. राज्यातील बेसिकली जवळपास 1,89,00,000 महिला सध्या पात्र असल्याचे सांगितले जात आहेत. म्हणजेच की फक्त याच महिलांना आता जे रखडलेली वितरण होतं लाडकी बहीण योजनेचं तेच मिळणार आहे, फक्त याच महिलांना. पण दुसरीकडे मोठी पडताळणी मोहीम सुरू असल्याने अनेक खात्यांची आता सध्या पुन्हा तपासणी केली जात आहे. ओके, आता सांगायचं झालं तर सरकार कोणत्या गोष्टी तपासत आहेत याविषयी जर सांगायचं झालं तर मी सांगतो तुम्हाला, सरकार काय गोष्टी तपासत आहे. सरकार सगळ्यात पहिलं उत्पन्न मर्यादा चेक करत आहे. आता काही महिला सरकारी कर्मचारी असतात, काही महिलांच्या घरी जास्त वेतन असतं, त्यांचं उत्पन्न जास्त असतं, तरीसुद्धा या योजनेचा त्या महिला लाभ उठवत असतात, घेत असतात. अशा महिलांना सुद्धा आता सरकार वगळण्याचं काम करत आहे. जर तुम्ही उत्पन्नाच्या क्रायटेरियामध्ये बसता लाडकी बहिणीच्या 2.5 लाखांपेक्षा कमी, तर नक्कीच तुम्हाला भेटणार आहे. ओके, आणि सरकारी नोकरी असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. इतर योजनांचा लाभ घेत असला तरी तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. कागदपत्रांची सत्यता बरोबर असली पाहिजे, बँक खाते लिंकिंग असलं पाहिजे. या सर्व गोष्टींची आता सखोल तपासणी सरकार करत आहे. या दरम्यान एक मोठी माहिती समोर आलेली आहे. चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतलेल्या काही महिलांवर आता कारवाई सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे. म्हणजेच की ज्या महिलांनी खोटं बोलून, खोटे डॉक्युमेंट्स प्रेझेंट करून या योजनेचा लाभ घेतला होता त्या महिलांवर आता कारवाई व्हायला सुरुवात होत आहे. ओके, आता त्यामुळे अनेक महिलांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झालेले आहे. जर तुम्ही योग्य डॉक्युमेंट दिले असतील, तुम्ही दारिद्र्य रेषेखाली येता किंवा तुम्हाला गरज आहे, तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही महिलांनो. तुम्हाला पैसे कंटिन्यू तुमच्या अकाउंटवर येत राहणार, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. ओके, तसेच काही महिलांचे 1500चे हप्ते अचानक बंद झाल्यामुळे अनेक ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ओके, सरकारकडून यामागचे मुख्य कारण म्हणजे फक्त आणि फक्त अपूर्ण KYC आणि कागदपत्र पडताळणी असे सांगितले जात आहे. म्हणजेच की KYC ज्या महिलांची झालेली आहे त्या महिलांना कन्फर्म 100% पैसे येणार. ओके,
आणि ज्या महिलांना आता तर खूप ठिकाणी पैसे यायला सुरुवात झालेली आहे, पण पुण्यात आणि मुंबईत अजून तरी आलेले नाही आहेत. पण बाकीच्या जिल्ह्यात नाशिक म्हणा, सोलापूर म्हणा, काही महिलांना पैसे आलेले आहेत, कारण त्यांनी मला माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेले आहे. तरी सांगतो तुम्हाला परत एकदा, जर तुमच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचला असेल तर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. बडी नावाचं चॅनल आहे. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधनं आहात. नसेल आले तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नाही आले म्हणून, आणि कोणता जिल्हा आहे तुमचा ते सुद्धा सांगा. आणि ज्या महिलांना पैसे आले, किती रक्कम आली ती सांगा, आणि कोणत्या जिल्ह्यामधनं आहात तुम्ही ते सुद्धा तुम्ही सांगा. ओके. आता अनेक महिलांचा प्रश्न असा येतो की जर KYC पूर्ण केल्यानंतर पैसे पुन्हा आम्हाला मिळतील का? ओके. तर मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी आता सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांच्या रखडलेल्या रकमांबाबत सकारात्मक हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे सरकारकडून. म्हणजेच की जसं की मी तुम्हाला सांगितलं, काही महिलांना 4,500 रुपये एकदमच आलेले आहे. तर आता याबाबत पॉझिटिव्ह बातमी सांगायची झाली, जर ज्या महिलांनी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये KYC केलेली आहे, जानेवारीमध्ये, ओके, तर त्या महिलांना आता एकदमच 2-3 महिन्याचे पैसे आता यायला सुरुवात झालेली आहे. ओके. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. महिला व बाल विकास विभागाकडे मुदतवाढीसाठी देखील मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले आहेत. त्यामुळे सरकार येत्या काही दिवसात मोठा निर्णय घेऊ शकते अशी सुद्धा चर्चा आहे. म्हणूनच भगिनींनो, जर तुम्ही अजून KYC पूर्ण केली नसेल, जर डेट आली परत KYCची, तर तुम्ही त्वरित पूर्ण करा. तुमचे आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबर योग्य प्रकारे लिंक आहेत का हे सुद्धा तुम्ही चेक करा. आणि तुमच्या मते सरकारने रखडलेले 4,500 सगळ्याच महिलांना एकत्र द्यावेत का, यावर तुमचं मत काय आहे ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. ओके. आणि व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला प्लीज माझ्या लाईक करा, शेअर करा, आणि अशाच महाराष्ट्रातील ताज्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.